मित्रांनो, शाकीरबाईंचा सम्राट आणि प्रभू देखील या वडकी हिंदकेसरी मैदानात दाखल झालेत. नमस्कार. नमस्कार. किती वाजता निघाला होता? कालच निघालो होतो. काल मुक्कामी होतो इथं वडकीला. बर, कसं नियोजन आज? पहिल्यांदा नियोजन कसं? चांगलंच आहे. प्रभू आता पहिल्यांदाच आणला का इकडे? हो, प्रभू पहिल्यांदा चांगला. त्याचं नियोजन कोणाबर आहे काय? चांगला आमच्याकडंच बैल आहे, चांगला बैल आहे. बर, राजा आला का नाही अजून मैदानात? हो, आला राजा बी आला. चालेल, शुभेच्छा मैदानासाठी. मित्रांनो, प्रभू देखील आज पहिल्यांदाच या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकताय. प्रभू कोणाबरोबर पळताना दिसेल आपल्याला? त्यांच्याकडचंच पायरा तिकडचं. तिकडचाच पायरा आहे का? चालेल, गट वगैरे किती आहे काय? अजून नाही काय बघितलं. बरं, चालेल, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. वडकीच्या हिंदकेसरी मैदानात आलो आहोत आणि आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध गाडा मालक अमित शेठ आहेत. अमित शेठ, पहिल्यांदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. काय सांगाल, आज हिंदकेसरी मैदान आहे, कसं वाटतं एकंदरीत आज? काय आहे हिंदकेसरी नावातलं मैदान आहे. पुणे भागातलं सगळ्यात मोठं मैदान माणसां ते आजचं दत्त जयंतीचं मैदान. पारदर्शक मैदान असतं, काटेकोरपणा निर्णय दिले जातात आणि ओरिजिनल हिंदकेसरी कशाला म्हणायचं ते कळतं आज इथं वडकीमध्ये. आणि मला वाटतं तुमच्या भागातलं, जिल्ह्यातलं मैदान असं. हो, म्हणजे आमच्या भागातलं नावातलं आणि साजेला असं मैदान आहे आज वडकीचं. आज आपले कोणते कोणते नंदी असणार आहेत या मैदानात? आपला चिमण्या आणि शंभू आहे. बरं, दोघांना 2 पैरे केलेले आहेत आपण. आज कसं काय नियोजन दोघांचं आहे? चांगल्यापैकी केलेलं आहे. बरं, व्यवस्थित, म्हणजे मैदानाप्रमाणे आपण व्यवस्थित सगळं नियोजन करून आलेलो आहे. आम्ही शेट आता भरपूर कालपासून मैदान जाहीर झाल्यापासून चर्चा आहे. गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी मथुर आणि चिमणे ही गाडी पाहणार आहे. सांगा प्रेक्षकांना फस्ट आज काय आहे. पण नियोजन तर चांगलं केलेलं आहे. पण आज काय म्हणजे आता ती चर्चा होती, त्या गोष्टी होतात. पण आहे, चांगल्या पायऱ्यात आहे बैल. तो दिसेलच लवकर तुम्हाला. आणि काय आता चिमण्या किती दिवसानंतर मला वाटतं इकडे पळतोय या भागात आपल्याकडे? आता चिमण्या जवळजवळ 20-25 दिवसाच्या गॅपवरती पळतोय. म्हणजे फॉर्च्युनरला पळाला होता, त्याच्यानंतर ना आज बैल पळतोय. आता परवा दिवशी संभाजीनगरला पळाला, तिथे मला वाटतं 3 नंबर केलेला आहे. 3-4 नंबर काय होता तो झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ना आज पळवतोय आपण. आणि आज ड्रायव्हर छोटू ड्रायव्हर असणार? हो, छोटू आहे, गाडीवर असतील. आता शंभूचं आपल्या नियोजन कसं आहे? शंभूचं पण शंभूचं बी चांगलं नावातला बैल आहे, चांगलं केलेलं आहे आपण नियोजन. गट वगैरे किती आहेत दोघांचे काय? चिमण्याचं गटाचं आता कसं आहे, 16व्या गटात एक गाडी पळेल आपली हा, आणि एक गाडी त्याच्या पुढे पळेल. 16 मध्ये एक 16च्या पुढे. हो, अशी पळेल गाडी. ज्यावेळी मैदान पडलं त्यावेळी भरपूर असे पायऱ्यासाठी फोन येत असतील, पण आता अगोदर भरपूर फोन आले, पण त्याच्या अगोदरच माझं नियोजन झालेलं होतं आधीच. कारण भागातलं मैदान असल्यामुळे लवकरात लवकर नियोजन करून मोकळा झालो होतो. नक्कीच आज तुम्ही म्हटलं तसं चांगलं नियोजन केलंय. तीच जोडी पाहायला मिळेल हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपणा सर्वांचा आवडता हिंदकेसरी चिमण्या देखील या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकताय. मनासारखी जोडी पळेल असं शेठने सांगितलेलं आहे. शेठ, धन्यवाद. हिंदकेसरी ड्रायव्हर छोटू ड्रायव्हर दुरकरी आत्ताच या मैदानात आगमन झाले. ड्रायव्हर, पहिल्यांदा मैदानात स्वागत आहे. कारण मला वाटतं पहिलंच मैदान असेल तुमचं का? पहिलंच मैदान आहे. आज मोठी गाडी आहे तुमच्याकडे, कसं काय वाटतं एकंदरीत? चांगलं वाटतं, एवढी मोठी गाडी आणायला आपल्यासारखी भेटली. बरं, आम्ही शेठचं तुमचं बोलणं झालं याबद्दल? हो, झालं. कसं काय वाटतं? आता चिमण्या आता मागं पण गुलाल राहिला, आता कसं वाटतं पळ चिमण्याचा? काय चिमणी आहे आता फॉर्मला? छोटू ड्रायव्हर आता या बैलगाडी क्षेत्रातला एक टॉपचा नंदी, बिनजोडचा बादशाह मथुर आणि चिमण्या टॉपची गाडी आज पाळणार आहे. म्हणजे सगळ्यांचं लक्ष आज गाडीकडे आणि तुमच्याकडे पण असणार आहे. कसं बघताय? म्हणजे फोकस तर जास्तच राहणार आहे गाडीवर. हा, आणि आपल्याला काय असं आहे नाही, कारण की चिमण्या आपण कंटिन्यू आणता येईल. आता बिनजोडचा बादशाह आहे सोबत, म्हणजे त्याच्यामुळे काही एवढं जेवायचं काम नाही आपल्याला. चालेल, तरी ठीक आहे. पण मोठी गाडी असली की एक दडपण असतं, पण तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? म्हणजे प्रत्येक असतो, ड्रायव्हर असतो, नंदी असतात, पण दडपण पण असतं, पण तुम्ही एकदम फ्रेश मोडनं गाडी चालवता. म्हणजे आता काय दररोज मैदानात कधीचे नव्हत मैदानात असल्यामुळे थोडं दबाव होतं माणसाला, पण दररोज असल्यामुळे असं काही वाटत नाही. आता मथुरबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकलं होतं, पण काय ऐकलं म्हणजे काय वाटतं मथुरबद्दल? काय सांगाल? मथुर काय आता या क्षेत्रात म्हणजे ते बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा नंदी, आणि आपल्या सारख्याला आणायला भेटलं म्हणजे तेच आपलं खुशनशीब. नक्कीच. आणि आज गटानंतर 100% आपली व्हिडिओ घेण्यात येईल तुमची. धन्यवाद.
सर्वांचे आवडते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर विठ्ठल नाना पण या वडकी हिंद केसरी मैदानात दाखल झालेत बघू शकताय. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. इस्लाम शेख. किती वाजता निघाला होता काय? आम्ही घरून 5 वाजता. 5 वाजता निघालाय. मित्रांनो डबल हिंद केसरी आणि फॉर्च्युनरचा मानकरी लखन देखील आजच्या या वडकी हिंद केसरी मैदानात दाखल झालाय. काय सांगाल आज कसं लखनचं नियोजन आहे? नियोजन मालकालाच मालकांनाच माहिती आहे. कोणत्या गटात पळणार आहे काय? काय आम्हाला माहिती नाही, फक्त मालक म्हणे बैल घेऊन जा. बर चालेल ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. मित्रांनो आपणा सर्वांचे आवडते विठ्ठल नाना पण या वडकी हिंद केसरी मैदानात दाखल झालेले बघू शकताय. आणि नानांचा चिक्या मित्रांनो या वडकीच्या हिंद केसरी मैदानात आलाय बघू शकताय तुम्ही.